नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण वर्षभराचा साठवणीचा काळा मसाला वापरून अगदी झटपट काळ्या मसाल्याची चमचमीत आणि झणझणीत अशी वांग्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत। तर ही अतिशय रिक्वेस्टेड अशी रेसिपी आहे, कारण मी याआधी नॉनव्हेज स्पेशल काळा मसाला ही रेसिपी शेअर केली होती। त्या रेसिपीला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे, मिलियनच्या जवळ व्ह्यू झाले आहेत आणि हा मसाला वापरून भाज्या कशा बनवायच्या यासाठी खूप साऱ्या रिक्वेस्ट होत्या। रिक्वेस्ट करणाऱ्या सर्वांची नावं इथे सांगता येणार नाही, परंतु त्यातीलच राजकुमार लगाड, अमृता शिरोडकर, अरिमा आणि वीरा, आपण जर हा व्हिडिओ बघत असाल तर ही रेसिपी स्पेशली तुमच्यासाठी आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मसाल्याची वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी ते पाव किलो अशी मध्यम आकाराची वांगी घेतली आहे, जी काटाळ वांगी मिळतात तशी आहे। त्यातले काटे मी काढून घेतले आणि अशा पद्धतीने याला पहिले स्वच्छ धुवून पुसून घेतले आणि नंतर असे याला आडवे आणि उभे काप देऊन घेतले। आणि आतमध्ये आपण थोडंसं बघून घ्यायचं, जर कुठे अळी कीड असेल तर ते वांगं आपल्याला घ्यायचं नाही। तर आता इथे लोखंडी तवा मी गरम करायला ठेवला आहे आणि 1 वाटी असं मी खोबरं घेतलं आहे। तर आपण इथे खोबऱ्याचे कापसुद्धा करून घेऊ शकता। तर आपल्याला हे खोबरं छान असं लालसर अगदी काळं तपकिरी रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, कारण आपण काळ्या मसाल्याची भाजी बनवतो आहे, तर भाजीला थोडासा काळसर रस्सा व्हावा किंवा काळसर रंग यावा, तर त्यासाठी आपल्याला हे खोबरंसुद्धा चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने भाजून झालं आहे, आता आपण काढून घेतलं आहे। तर आता सेम तव्यावर मी मोठ्या आकाराचा कांदा अशा पद्धतीने कापून घेतला आहे, तो आता आपण भाजून घेणार आहोत। सोबतच मी इथे 20 ते 25 लसूण पाकळ्या घेतल्या आणि 2 इंच आलं असे तुकडे करून घेतले, ते सुद्धा आपण यावर घालून घेऊ। तर कांदा आपला चांगला लवकर तांबूस रंगाचा व्हावा त्यासाठी थोडंसं तेल घालून घेतलं आहे, म्हणजे चांगल्या पद्धतीने आपला तो भाजला जाईल। तर अशा पद्धतीने आपल्याला कांदासुद्धा चांगला लालसर काळसर रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आपण हवं तर कांद्याला आडवा आणि उभा काप देऊन डायरेक्ट बर्नरवर सुद्धा काळा रंग येईपर्यंत भाजून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने आपला कांदा, लसूण आणि आलंसुद्धा भाजून झालं आहे। आता हे सुद्धा मी काढून घेतले। आता याला आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ, तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करूया। तर आता गॅसवर कढई ठेवली आहे आणि आता आपल्याला भाजीला लागणारं तेल आपण यामध्ये घालून घेऊ। तर साधारणपणे 5 टेबलस्पून असं मी तेल घेतलं आहे, कारण मसाल्याची भाजी बनवते तर थोडंसं तेलाचं प्रमाण आपल्याला तरी येण्यासाठी आवश्यक आहे, तर थोडं जास्तच घातलं आहे। आपण हवं तर कमी अधिक करू शकता। तर आता ही सर्व वांगी आपण या तेलामध्ये छान अशी फ्राय करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने जर वांगं आपण केलं तर या भाजीची चव खूप छान लागते। तर आपल्याला हे वांगं रस्स्यामध्ये डायरेक्ट शिजून न घेता असं तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये आपल्याला हलवायचं आहे, त्यामुळे आता तोपर्यंत आपण हा मसाला थंड झाला आहे, याला आपण बारीक असं मिक्सरवर वाटून घेऊ। तर आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व मसाले काढून घेऊ आणि आता याची आपण फाईन अशी पेस्ट करणार आहोत। तर आता सोबतच आपण यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत, कारण आपण हा काळा मसाला वापरून बनवतो आहे। तर आता कोथिंबीर घातली आहे, 2 चमचे लाल तिखट घातलं आहे, थोडीशी हळद घातली आहे आणि इथे आपण जो साठवणीचा काळा मसाला तयार केलेला आहे किंवा आपल्याकडे जो काही असा मसाला असेल तर तो आपण इथे वापरू शकता। तर आता अशा पद्धतीने मी 3 टेबलस्पून असा इथे काळा मसाला वापरते। तर अशा पद्धतीने जर आपल्या घरी काळा मसाला तयार असेल तर आपण कोणत्याही वेळेला अगदी झटपट कमी वेळात छान अशी मसालेदार भाजी बनवू शकतो, किंवा अशाच पद्धतीने आपण नॉनव्हेज भाज्यासुद्धा बनवू शकता। तर थोडंसं पाणी घातलं आहे आणि छान अशी फाईन याची वाटण मी तयार करून घेतलं आहे। तर अशा पद्धतीने जर आपण वाटण तयार करून जर फ्रीजमध्ये ठेवलं तर हे 4 ते 5 दिवस खराब होत नाही, किंवा जर याला आपण तेलामध्ये फ्राय करून ठेवलं तर अगदी महिनाभरसुद्धा हे वाटण खराब होत नाही, म्हणजे ऐन वेळेला आपल्याला हे वाटण भाजीची चव वाढवण्यासाठी कामी येईल। तर आता आपलं इथे वाटण छान असं तयार झालं आहे। तर आता आपण भाजी बनवायला घेऊया, तोपर्यंत आपली वांगीसुद्धा छान अशी फ्राय झाली असेल। तर बघा आता मस्तच आपली इथे वांगी खूप छान अशी फ्राय झाली आहे
अगदी फूल उमलतं त्याप्रमाणे याच्या पाकळ्यासुद्धा छान अशा उमलल्या गेल्या आणि आतूनसुद्धा अतिशय सॉफ्ट आणि मऊ झालं आहे. तर आता आपल्याला अशा पद्धतीनं वांगं जर आपण आधी फ्राय करून घेतलं तर आपल्याला भाजीला वांगे शिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही. तर आता याला आपण काढून घेऊ. तर अशा पद्धतीने वांगे तळून याला थोडंसं मीठ लावून जरी आपण खाल्लं तर खूप छान लागते. तर आता आपण ही वांगी सर्व काढून घेऊ आणि आता त्याच तेलामध्ये आपण भाजी बनवणार आहोत. तर आता आपण यामध्ये जो आपण वाटण तयार करून घेतलं तर तो मसाला आपण यामध्ये घालून घेऊ. तर आता ही भाजी मी 4 व्यक्तींसाठी बनवत आहे. तर आता यातलंच मी 3 चमचे असं वाटण घालून घेते आणि राहिलेलं वाटण मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, म्हणजे मला एखाद्या भाजीला ऐनवेळेला ते कामी येईल. तर आता आपण तेलामध्ये हे वाटण छान असं सगळीकडनं तेल सुटेपर्यंत मस्त असं फ्राय करून घेऊ. तर आता 2 ते 3 मिनटातच आपण बघू शकता मसाला चांगला असा फ्राय झाला आहे, रंगसुद्धा बदलला आहे आणि सगळीकडनं असं तेलसुद्धा सुटलं आहे. तर आता इतपतच आपल्याला हा मसाला फ्राय करायचा आहे. आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊ. तर आता इथे सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण भाजीचा रस्सा किंवा ग्रेव्ही बनवत असताना यामध्ये थंड पाणी अजिबात घालायचं नाही, गरमच पाणी आपल्याला घालायचं आहे. यामुळे भाजीचा रस्सा चवदार होतो आणि शिवाय भाजीला खूप छान असं तेलसुद्धा सुटतं. तर आता यामध्ये आपण वांगी घालून घेऊ आणि आता ही वांगी या मसाल्यामध्ये छान अशी सगळीकडनं वांग्याला कोट होईल अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि वरतून आपण झाकण ठेवूया आणि 1 ते 2 मिनटं याला फक्त आपण या वाफेमध्ये शिजवून घेऊ. तर आता आपण बघू शकता 1 ते 2 मिनटातच खूप छान असं तेल सुटलं आहे आणि हा मसाला वांग्यामध्ये सुद्धा चांगला असा मुरला गेला आहे आणि आपण बघता अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळते त्या पद्धतीचा हा बैंगन मसाला तयार झाला आहे. जर आपल्याला अशा पद्धतीची जर ग्रेव्ही आवडत असेल तर आपण यामध्ये पाणी घालू नका, इथपर्यंतच आपण या भाजीची प्रोसेस करू शकता. परंतु मी ही भाजी भाकरीसोबत खाण्यासाठी करणार आहे, तर यामध्ये मी रस्सा बनवणार आहे. तर मी इथे आणखी पाणी वाढवणार आहे. तर आता मी अजून यामध्ये साधारणपणे 1 ते 1.5 ग्लास असं पाणी घालून घेते. तर आपल्याला जितपत याची ग्रेव्ही दाटसर किंवा पातळ आवश्यक आहे त्या प्रमाणात आपण आवडीनुसार पाणी घाला. तर अशा पद्धतीने मी याची ग्रेव्ही बनवून घेणार आहे, म्हणजे आपल्याला ही भाजी भातासोबत किंवा भाकरीसोबत खायला खूप छान लागते. तर आता माझ्यासाठी ही भाजीची कन्सिस्टन्सी अगदी बरोबर आहे. तर आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि आता यावर थोडीशी वरतून ताजी फ्रेश अशी कोथिंबीर घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आणि आता यावर एक झाकण ठेवून आपण छान अशी याला एक उकळी काढून घेऊ. तर अगदी 2 ते 3 मिनटात आपल्या भाजीला खूप छान अशी उकळी आली आहे, कारण आपल्याला ही वांगी तेलामध्ये फ्राय करून घेतलेली असल्यामुळे याला शिजवण्याचं आपल्याला मुळीच गरज नाही. बस एक उकळी आली म्हणजे सारे चवी ह्या एकत्र मिसळल्या जातात. आता गॅस बंद केला आहे आणि झाकण ठेवल्यानंतर आपल्याला एक 10 मिनटानंतर आपण बघू शकता खूप छान भाजीला तवंग आला आहे आणि अतिशय टेस्टी चटकदार चमचमीत अशी मसाला वांग्याची काळा मसाल्याची भाजी आपली इथे तयार झाली आहे. जर अशा पद्धतीने आपल्या घरात काळा मसाला जर तयार असेल तर आपण कोणत्याही प्रकारची अशा पद्धतीने भाजी तयार करू शकता. आपण नॉनव्हेजच्या सगळ्या प्रकारच्या भाज्या अशाच पद्धतीने तयार करू शकता. तर अतिशय झटपट, कमी वेळात, कमी मेहनतीत आणि अतिशय टेस्टी अशी आपली मसाल्याची म्हणजे काळ्या रश्श्याची भाजी आपण अशा पद्धतीने तयार करू शकतो. जर आपल्याला काळा मसाला कसा तयार करायचा याची रेसिपी आवश्यक असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आपण नक्की बघा आणि त्या पद्धतीने असा काळा मसाला आपण घरी तयार करून ठेवा. अगदी वर्षभरसुद्धा मसाला खराब होत नाही. आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. मी आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेतच असते. जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माझं चॅनल प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा, म्हणजे माझ्या प्रत्येक रेसिपी तुम्हाला बघता येतील. लवकरच भेटू छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.